गुंडागिरी करणाऱ्या पातुर्डा येथील मारहाण, पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई. पोलीस ठाण्यात रुग्णाला काठीने बेदम मारहाण केल्याची घटना. मतीन नावाच्या ऑटो चालकाला बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलीस ठाण्याअंतर्गत पातुर्डा येथील बीट पोलीस जमादार नंदकिशोर तिवारी यांनी पोलीस ठाण्यात बोलावले. त्यानंतर त्याला काठीने बेदम मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार पातुर्डा लग्नासाठी आलेल्या एका समाजातील नागरिकांमध्ये वादावादी झाली, हाणामारी झाली आणि काही लोक शिवीगाळ करत ऑटोमध्ये बसले. त्यामुळे ऑटो चालकाशी वाद झाला, ज्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. बीट जमादार तिवारी यांनी ऑटो चालक मतीन याला पोलीस ठाण्यात बोलावून लाठीमार करण्यास सुरुवात केली. यानंतर पातुर्डा गावातील काही तरुणांनी तामगाव पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेची न्यूज प्रसारित करून बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी बीट जमादार तिवारी यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला. निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे. आज रोजी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल चालू आहे सध्या वेगवेगळ्या ठिकाणी, त्या ठिकाणी सोशल मीडियावरती. तर त्या अनुषंगाने आम्हाला आज रोजी ती एक व्हिडिओ प्राप्त झाल्यानंतर आम्ही तिची चौकशी केल्यावर आम्हाला असं कळालं की त्या ठिकाणी हवालदार तिवारी जे पातुर्डी आउटपोस्टला काम करतात, तर त्यांनी परवाच्या दिवशी त्यांच्याकडे एक NC दाखल झालेली होती पातुर्ड्याला. तर त्याच्यामधले जे अर्जदार आणि गैरहजर यांना त्या ठिकाणी काल पोलीस स्टेशनला बोलवले होते त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी जे गैरहजर होते त्याच्यातले त्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी त्यांनी काल तात्काळ या ठिकाणी बोलवले होते. बोलवल्यानंतर आज आम्हाला सकाळी ज्यावेळेस ती व्हिडिओ क्लिप ज्यावर व्हायरल झाली ती आमच्यापर्यंत पोहोच झाल्यानंतर आम्हाला कळालं का त्यांनी प्रतिबंधक कारवाई करायच्या त्या दरम्यान त्यांनी याच्यातले जे गैरहजर आहे यांना मारहाण केल्याचे आम्हाला त्या व्हिडिओ क्लिपद्वारे आम्हाला कळालं त्या ठिकाणी. तर आम्ही त्या दृष्टीने तात्काळ आम्ही त्यांचा वरिष्ठांना अहवाल सादर केलेला आहे आणि जे गैरहजर यांना जी मारहाण करण्यात आली होती तर त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत. पोलीस अधीक्षकांनी या हेड कॉन्स्टेबलला निलंबित केल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ त्या लेवलला ते कारवाई करणं अपेक्षित आहे त्यांची त्या ठिकाणी. तरी पण अजून आमच्याकडं त्या हिशोबाने अजून काही मेसेज वगैरे तोपर्यंत अद्याप पोच झालेला नाही. परंतु आपल्या मार्फतीने आम्हाला ती गोष्ट कळते की त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली. तर मग त्या अनुषंगाने आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.